प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, राहू कुठे मी, राहू कुठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. संत पीटरच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द की प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे. सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याकडे आहेत. तुझा विरह क्षणभर देखील आम्हाला सहन होत नाही. तो विरह म्हणजे नरकाच्या अग्नीसारखा. म्हणून नारायण वामन टिळक आणि त्याच्यावरती काव्य करताना कसं म्हटलेलं आहे, विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलयान लपेटे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला सतत चिकटून राहायचं, सतत त्याच्या सहवासात राहायचं, अशा प्रकारची आस धरणारा संत पीटर. आज ख्रिस्त सभा संत पीटर आणि संत पॉल ह्यांचा सोहळा साजरा करत आहे. संत पीटर जेरुसलेममधल्या यहुदी लोकांना, जेरुसलेम बाहेरच्या सुद्धा यहुदी लोकांना सुवार्ता सांगत फिरला. तर संत पॉल मुख्यत्वे करून परराष्ट्रीयांबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलला. आणि म्हणूनच प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये 60च्या दशकामध्ये ह्या दोघांना हौतात्म्य किंवा रक्तसाक्षीत्व पत्करावं लागलं. संत पीटरविषयी कोवादिस नावाचा एक चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे. त्या चित्रपटामध्ये आपण काय पाहतो की रोम शहरामध्ये ख्रिस्ती लोकांचा प्रचंड असा छळ सुरू आहे आणि पेत्र घाबरून माघारी वळत आहे. रस्त्यात त्याला ख्रिस्त भेटतो आणि त्याला विचारतो, कुठे चाललास? किंबहुना पेत्र प्रभूला विचारतो, कोवादिस तुम्ही कुठे चाललात? आणि प्रभू म्हणतो, ज्या क्रुसावर तू मरायला पाहिजेस त्या क्रुसावर मरण्यासाठी मी जात आहे. आणि ते ऐकल्यानंतर पेत्र ओशाळला आणि जाऊन त्याच क्रुसावरती उलटा टांगून मरण पावला. आणि म्हणूनच आज त्या पेत्राचा मोठा सोहळा आपण साजरा करत आहोत. त्या पेत्राविषयी आजच्या शुभवर्तमानामध्ये आणि पहिल्या वाचनामध्ये आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. पहिल्या वाचनात हेरोदाने कशा प्रकारे संत जेम्सला ठार केलं आणि त्यानंतर तो पेत्राला सुद्धा ठार करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. परंतु शेवटी पेत्राला सुद्धा रक्तसाक्षीत्व स्वीकारावं लागलं. मात्र प्रभूने त्याला स्वर्गाच्या किल्ल्या दिल्या होत्या. भक्कम अशा खडकावरती त्याची ही ख्रिस्तसभा उभारलेली होती आणि म्हणूनच त्याला स्वर्ग राज्याचा मुकुट प्रदान करण्यात आला. संत पॉल सुद्धा दुसऱ्या वाचनामध्ये तिमोथीला लिहिलेल्या पत्रात सांगत आहे, जे सुयुद्ध ते मी लढलेलं आहे, मी धाव संपवलेली आहे, मी विश्वास राखलेला आहे, आता माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट तयार आहे. केवढी प्रचंड अशी श्रद्धा! हा संत पॉल सुद्धा संत पीटरप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताशी पूर्णपणे एकरूप झालेला होता. आणि म्हणूनच तो सांगतो, जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर साक्षात ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. अशा प्रकारे संत पॉलने आपल्या जीवनाचं वर्णन केलं की माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. ह्याच्यावरून समजतं की हा माणूस ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये किती मुळावलेला होता. हे दोन्ही प्रेषित आज आपल्याला पाचारण करत आहेत की आपण ख्रिस्ताशी कितपत एकरूप झालेलो आहोत. ख्रिस्त सभेच्या सुवार्ता प्रसाराची 2 अंगे आहेत आणि ती 2 अंगे व्हॅटिकन विश्व परिषदेमधील 2 दस्तऐवजामध्ये आपल्याला समजून देण्यात आलेली आहेत.
की एक दस्तऐवज आपल्याला सांगत आहे की ख्रिस्त सभा जगाचा प्रकाश आहे. म्हणून सर्वप्रथम ख्रिस्त सभेने आतमधून डोकावून पाहिलं पाहिजे की आपली श्रद्धा जगाला देण्यासारखी प्रकाशमान आहे का. आणि संत पीटरने नेमकं तेच केलं. आणि दुसरा दैवज आहे आधुनिक जगातील ख्रिस्त सभा, की आधुनिक जगातील लोकांच्या ज्या चिंता विवंचना आहेत, आशा आकांक्षा आहेत, आनंद आणि दुःख आहेत, ते सर्व ख्रिस्त सभेचे सुद्धा आहेत. म्हणजे ख्रिस्त सभा ह्या जगामध्ये असेल तर ती स्वतःसाठी नाही, तर ती जगासाठी आहे. जगाला ख्रिस्त सभेने देवाच्या राज्यात घेऊन जायचं आहे. आणि संत पॉलने नेमकं तेच काम केलेलं आहे. ख्रिस्ताशी एकरूप व्हायचं आणि मग ह्या पृथ्वी तलावरती लोकांना त्याची फळं चाखू द्यायची. हा संदेश हे दोन्ही प्रेषित द्वय आपल्याला आज देत आहेत. त्या संत पीटरकडे आणि संत पॉलकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.